हे मीरा भाईंदरमध्ये मेट्रोचं काम चालू आहे आणि कारशेड व्हावं, कारण की कारशेड अल्टिमेटली तो लागणारच आहे आणि त्याला विरोधी नाही आहे आणि शहरात विकासही झाला पाहिजे. पण आज यासाठी आम्ही जमलेलो आहे की आता नवीन रस्ता जो करत आहेत त्या नवीन रस्ता करताना काही मोरवेची 60-70 घरं आणि डोंगरीची काही 40-50 घरं ही अशी बाधित होतात आणि असं मला वाटतं ते घरी बसून प्लॅन केलेलं आहे. त्याचा बुद्धीचा उपयोग केला नाही, कारण की एवढी मोकळी जागा असताना त्या घरावरच घेऊन जायचं कारण काय होता, तर हे आम्ही होऊ देणार नाही. त्यांची अलाइनमेंट तरी असेल तर त्यांना बदलावं लागेल आणि ही घरं काल झालेली किंवा चाली झालेली किंवा झोपडपट्टी झालेली नाही, ही पारंपरिक घरं आहेत. एकतर असं असतं की काल परवा झोपडपट्टी झालेली आहे त्यावेळी तशीतली घरं नाही आहे आणि हे सगळं गावातनंच हा शहर ओळखला जातो. राई, मोरवा, मुर्दा, उत्तन, डोंगरी, पेनकरपाडा हे सगळे हे 10-12 गावातनं हा ओळखलं जाणारं शहर आहे आणि त्या गाववाल्यांनाच अन्याय करायचं तर हे चुकीचं होईल. आम्ही आज डोंगरी एलकनपाडा या परिसरातील आमचे स्थानिक लोक ज्यांची राहती घरं आहेत, ज्यांच्या स्वतःच्या मालकी जमिनी आहेत, यांना प्रशासनाने टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट नगररचना विभागाकडनं त्यांना गेल्या 8 दिवसाअगोदर नोटिसेस सर्व झाल्या. आमच्या लोकांनी रीतसर त्या नोटीसला जे लेखी म्हणणं होतं, जे ऑब्जेक्शन होतं ते आम्ही रेज केलेलं आहे. आमची एक सिंपल भूमिका आहे की 45 मीटरचे अलाइनमेंट मुर्दा, राई, मोरवा गावाच्या पाठीमागून असताना 30 मीटरच्या अलाइनमेंटमध्ये डोंगरी आणि मोरवा बामणदेवच्या लोकांना राहत्या घरांना बाधित करून मेट्रो डेपो कारशेडचे अलाइनमेंट जी करायला प्रशासन मागते ती आम्ही कदापि होऊन देणार नाही. मला विश्वास आहे दोन्ही स्थानिक आमदार नरेंद्र मेहताजी आणि मंत्री महोदय प्रताप सरनाईकजी दोन्ही लोकप्रतिनिधी हे लोकांच्या सोबत आहेत आणि लोकप्रतिनिधींची सुद्धा भावना आहे की लोकांना विस्थापित न करताना मेट्रो डेपो कारशेडचं काम झालं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.